तू हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो मालिकेमध्ये सस्पेन्स उलगडायची वेळ झालेली आहे. प्रेक्षकांनो आता इकडे मुळातच अर्णवने खूप जबरदस्त प्लॅन केलेला आहे. शिर्केंना सांगून आता श्रीकांत धुमाळ यांच्या घराच्या बाजूलाच एक रूम रेंटने घ्यायला सांगितल्या कारणाने धुमाळांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीवरती आता इकडे लक्ष राहणार आहे. आणि याच कारणास्तव अर्णवने हे सगळं केलंय. आणि त्यामुळे एक नाही तर आता धुमाळांचं भूतकाळातलं सत्य आणि त्याचबरोबर वल्लरीचा त्यांच्यासोबत असलेला पूर्णपणे जो काही संबंध तो सुद्धा समोर येणार. त्याच वेळेला गोव्याला गेलेल्या रियाला असं काहीतरी समजले, ज्यामुळे तिने अंजलीच्या समोर आता खरा चेहरा राकेशचा आणलेला आहे. फोटो सकट ज्या वेळेला ती आता स्वतःचे गोव्याचे फोटो इकडे अंजलीच्या समोर आणते, तेव्हा अंजलीचे डोळे उघडलेत. एकाच वेळेला राकेश आणि इकडे वल्लरी दोघांची ही भांडेफोड कशी झाले सगळं सगळं पाहूया. इकडे आता वल्लरी ने ऐकलेलं आहे ज्या वेळेला इकडे अर्णव सांगत असतो शिर्केंना की शिर्के काय झालं, त्या धुमाळांच्या बाजूला रूम घेतली का? यावरती ते सांगायला लागतो, हो तुम्ही चिंता करू नका, त्या धुमाळांच्या सगळीकडे लक्ष ठेवण्यासाठी एक रूम घेतलेली आहे, पण तरी काही पत्ता लागलेला नाहीये. त्यावरती तो म्हणतो ठीक आहे, उद्या मी येतो आणि बघतो काय करायचं ते. इकडे लगेचच वल्लरी विचार करते, अरे देवा, हा जर का उद्या बाहेर पडला तर माझ्यासाठी धोक्याची घटना असणार आहे किंवा धोक्याची ही सूचना असणार आहे. काय करू काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्याचमुळे आता इकडे लगेचच ती विचार करते, काहीही झालं तरी घरगुती घरामध्ये काही वाद झाले ना तर आता इकडे अर्णव बाहेर जाऊ शकणार नाहीये. आणि मग आता ती मुद्दामच आलेली आहे, ती म्हणजे इकडे आता अंजलीकडे. अंजलीला ती सांगायला लागते, म्हणजे कसं आहे ना, ती मुद्दाम ईश्वरीबद्दल भरवायला लागते मनामध्ये की तुझ्यासाठी तिने काही नाश्ता बनवला नाही, मुद्दाम झोपून राहिली. त्यावरती लगेचच आता ती सांगते, हे बघ, तुला जर का हे खोटं वाटत असेल ना किंवा ईश्वरी मुद्दाम करत नाही असं वाटत असेल तर तू एक काम कर, तू आता जेवणासाठी खाली येऊच नको, बघूया ईश्वरी तुला जेवणासाठी बोलवते का. यावरती अंजली पण विचार करते, ठीक आहे, हे लोक वागतात एक करतात एक, बघूया काय आहे ते, असं म्हणत ती आता खाली येत नाहीये. आता इकडे ईश्वरी सगळ्यांची पानं तयार करते आणि अंजलीला बोलवण्यासाठी वरती जायला निघालेली आहे. ज्या वेळेला ती आता अंजलीला बोलवण्यासाठी वरती निघते, पण त्याच वेळेला आता इकडे पाहायला गेलं तर लगेचच वल्लरी येते आणि ती सांगायला लागते, अगं तू अंजलीला बोलवण्यासाठी चाललेस का? अंजलीने आत्ताच निरोप दिलाय, तिने आता खाणं खाल्लेलं आहे, तिला अजिबात जेवायचं नाहीये, तिला मळमळते, फळं वगैरे खाल्ल्यान आणि तिने सांगितल्यान की मला आता बोलवायला कोणी येऊ नका, मला बाकी कोणाच्या हातचं काही खायचं नाहीये. आता मात्र ईश्वरीला खूपच वाईट वाटतं आणि तिला असं वाटतं की मामी खरं सांगत आहेत. कारण आल्या आल्या तिने पाहिलेलं असतं की आता अंजलीताई आपल्याला हात सुद्धा लावू देत नाहीयेत. म्हणून ती विचार करते, ठीक आहे, अंजलीताईंना जर का त्यांची स्पेस हवी असेल तर मी उगाचच लुडबुड करणं हे चुकीचं आहे. त्यानंतर मग आता ती सगळ्यांची पानं वगैरे वाटते आणि त्यानंतर मग आता इकडे सगळेच जण जेवून उठतात. जेवून उठल्यावरती आता इकडे अंजली आलेली आहे आणि ती पाहते की ईश्वरीने तर सगळ्यांची पानं उचललेत, मला जेवायला सुद्धा आता विचारलेलं नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती विचार करते, हे सगळं मुद्दामच झालं असेल, चिंटूने माझ्यासाठी मिसळ केलेली आहे ना, म्हणून आता हिला हे अजिबात आवडलेलं नाहीये. ठीक आहे, काही झालं तरी सुद्धा आता इकडे मी सुद्धा हिच्यासोबत काही बोलणारच नाहीये, असं म्हणत ती स्वतःचा पास्ता करते आणि पास्ता खायला लागते. तोपर्यंत मग आता इकडे आलेले आहे अर्णव आणि अर्णव म्हणतो, ताई तू पास्ता का खातेस? त्यावरती ती आता सांगायला लागते, मग काय करू, पास्ता खाऊ नको तर काय करू, या घरामध्ये सगळे जेवल्याशिवाय पानं उचलायची वेळ झालेली आहे ना, आणि त्या पानं उचलायची सवय लागले, नको त्या या सगळ्या सवयी लागलेल्या आहेत आणि त्यामुळे आता इकडे मी हेच केलेलं आहे. असं म्हटल्यावरती तो आता म्हणायला लागतो, असं काय करतेस अगं? त्यावरती मग ईश्वरी म्हणते, मला तर मामी म्हटल्या की आता तुम्ही जेवलेला आहात म्हणून. यावरती आता ईश्वरीच्या लक्षात आलंय की हा सगळा मामींचा कांड आहे, मामींनी मुद्दाम हे सगळं केलेलं आहे आणि मामींनीच आता हिच्या मनामध्ये काहीतरी बीज पेरलेलं आहे, ते काही नाहीये, मामींना धडा शिकवायलाच पाहिजे, असा ईश्वरी विचार करते. तोपर्यंत इकडे आता रिया आणि राकेश हे गोव्याला असताना राकेश सांगायला लागतो की मला आता घरी जायला पाहिजे. हे बघ, काही झालं तरी सुद्धा जरा बहिणीची तब्येत नरम गरम असते ना, फार दिवस मी नाही राहू शकत, असं म्हणत राकेश आता रियाला सांगून गोव्यावरून निघण्याच्या गोष्टी करतोय. रियाला जरा संशय आलाय, ह्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे का?
ह्याला आता फोन येतो, हा गुपचूप बोलत बसतो, ते काही नाहीये. आता गोव्यावरून गेलं ना, की हा कुठे जातोय ना, याचा पाठलाग मी करतच असते. मी आता ह्याचा पाठलाग केल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. कधी सांगतो बहीण आहे, कधी बोलतो काय आहे. नाही, नाही. आता मला सत्य समजलंच पाहिजे. रिया आता गोव्यावरून आल्यावरती ती आता राकेश कुठे जातोय, काय जातोय या सगळ्याचा पाठलाग आता करण्यासाठी आलेली आहे. आणि ज्या वेळेला ती त्याचा पाठलाग करायला आलेली आहे, तिच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे, की हा तर राजेश शिर्के यांच्या घरात राहतो. नाही, नाही. काहीतरी गडबड आहे आणि त्याच वेळेला रियाला तिकडे अंजली दिसते. ही तर तीच बाई आहे, जी आता आपल्याला दिसली होती ती म्हणजे त्या चाळीमध्ये. रियाला आता संशय झालेला आहे. काहीतरी चुकीचं घडतंय म्हणून ती आता डायरेक्ट घरात शिवून अंजलीला शिरून भेटायला तयार होते. इकडे तोपर्यंत अर्णवला फोन आलेला आहे, तो म्हणजे शिर्केंचा, की "सर लवकर या, त्या माणसाचा पत्ता लागण्याची वेळ आलेली आहे." पण त्याच वेळेला इकडे आता अंजली थोडी उदास असल्या कारणाने लगेचच ईश्वरी सांगायला लागते, "सर तुम्ही थांबा बरं, आज जायची काही गरज नाहीये." आणि शिर्के ज्या पत्ता सांगतात, की ज्या ठिकाणी आता इकडे श्रीकांत धुमाळ आलेले आहेत, त्यावरती इकडे विचार करायला लागते ईश्वरी, की नाही मीच जाऊन भेटते. आणि त्यानंतर ती डायरेक्ट शिर्केंच्या घरी गेलेली आहे. शिर्केंच्या घरी गेल्यावरती ती डायरेक्ट शिर्केंना जाब विचारते, "बोला, का इतके दिवस तुम्ही पळण्याचं काम हे बघा, तुम्ही कितीही पळालात ना, तरी सत्याला वाचा फोडण्यासाठी सगळं सत्य समोर येतो. का पळताय? का केलं होतं तुम्ही इतक्या वर्षापूर्वी? ते सगळं बोला." आता श्रीकांत धुमाळ गडबडलाय आणि आता तो ईश्वरीला हे कडून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच ईश्वरी त्याला सांगते, "तुम्ही कितीही पळून जाण्याचा प्रयत्न केलात ना, तरी सुद्धा तुमचं भांडं फोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. आत्तापर्यंत जे काही चाललंय ना, या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला जाब द्यावाच लागेल." यावरती ते म्हणतात, "हे बघा मॅडम, या सगळ्यामध्ये काहीही झालं ना, तरी सुद्धा मी मी तुम्हाला कोणताही जाब देण्यासाठी बांधील नाहीये." असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, "बांधील नाही आहात? का बांधील नाही आहात? तुम्ही आता मला जाब देण्यासाठी बांधील आहात." यावरती तो विचार करतो, "नाही, नाही. या मुलीच्या नादी आता लागण्यापेक्षा आपण इकडून पळून गेलेलं बरं." असा विचार करत असताना इकडे आता अर्णवला शिर्केंनी सांगितले, की "सर, अहो तुम्ही निघेपर्यंत किंवा तुम्ही अंजलीताईंची काळजी घेत तिकडे उभे होतात ना, तोपर्यंत इकडे आता निघून गेलेले आहेत मॅडम." यावरती तो चिडतो आणि "कुठे मॅडम निघून गेल्या?" असं विचारल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते शिर्के, की "अहो त्या निघून गेलेल्या आहेत. म्हणजे त्या श्रीकांत धुमाळ यांच्याकडे निघून गेल्यात." असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मग मात्र आता इकडे लगेचच अर्णव चिडतो आणि तो सांगतो, "तुम्ही तिला एकटीला का जाऊ दिलत?" यावरती आता तो सांगायला लागतो, "नाही सर, अहो खरं सांगायचं तर आता म्हणजे त्या ऐकायलाच तयार नाहीत." असं म्हटल्यावरती अर्णव आता रागावतो. रागावलेला अर्णव ताबडतोब तो ॲड्रेसवरती जायला निघालेला आहे. ज्यावेळेला अर्णव आता त्या ॲड्रेसवरती जायला निघालाय आणि त्याच वेळेला तो तिकडे पोहोचतोय, पण त्यावेळेला श्रीकांत धुमाळ पळण्याचा प्रयत्न करत असताना अर्णव ताबडतोब वेळेत तिकडे पोहोचतो आणि "खबरदार, खबरदार जर का पळून जाण्याचा प्रयत्न केला तर." आणि त्यावरती तो आता सांगायला लागतो, "बोल तुझा खेळ संपलाय." आणि त्यानंतर इकडे तो सांगायला लागतो, "का केलंस इतक्या वर्षापूर्वी?" आणि आता तो सांगायला लागतो, की "हे बघ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू ती कव्हर करण्यासाठी कसा काय गेलास? तुला कुणी सांगितलं?" पण त्याच वेळेला आता इकडे लगेचच श्रीकांत धुमाळ पळण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि आता लगेचच इतक्यात पोलीस आलेले आहेत. यावरती मग आता पोलीस त्याला पकडतात आणि त्यानंतर श्रीकांतचं काहीच चालत नाहीये. आणि त्यानंतर तो सांगतो, "हे बघा सर, मी फक्त हुकुमाचा ताबेदार होतो. मी एक पत्रकार होतो. मला सनसनाटी खबर हवी होती आणि एका बाईचा मला कॉल आला होता आणि ज्या बाईचा कॉल आला त्या बाईने मला सांगितलं, की तुम्हाला सनसनाटी न्यूज पाहिजे आहे, तर तुम्ही तिकडे पोहोचा." यावरती अर्णव म्हणतो, "खोटं बोलू नका. तुम्हाला ती बाई माहीत नाही असं होईल का?" यावरती "तुम्ही त्या बाईचं नाव सांगा. तुमचं पत्रकारिता आहे. तुम्ही सनसनाटी न्यूजसाठी आलात. मी तुम्हाला काही करणार पण नाही." असं म्हटल्यावरती तो आता वल्लरीचं नाव सांगतो. वल्लरीचं नाव ऐकल्यावरती अर्णव आणि ईश्वरी दोघांच्या पायाखालची प्रेक्षकांनो जमीन हादरलेली आहे. ज्यावेळेला या दोघांच्या पायाखालची जमीन हादरते आणि त्याच वेळेला आता मात्र खूपच मोठा गहजब झालेला आहे. प्रेक्षकांनो आता इकडे तोपर्यंत अंजलीला भेटायला आलेली आहे. ती म्हणजे रिया आणि रिया सांगायला लागते, "एक मिनिट, कोण आहेस तू?"
यावरती अंजली सांगायला लागते, तू कोण आहेस? तू त्या दिवशी सुद्धा आता आली होतीस ना? यावरती ती म्हणते, मी रिया आहे, मी सर्वेशची गर्लफ्रेंड आहे आणि तू सर्वेशची बहीण ना? यावरती आता इकडे ती फोटो दाखवते आणि हाच तो सर्वेश. गोव्याचे नको त्या अवस्थेतले फोटो बघून अंजलीला धक्का बसलेला आहे. प्रेक्षकांनो, एकाच वेळेला 2 कारस्थानं उघडकीला आलेच, एक राकेशचं आणि एक वल्लरीचं. आता गोव्याचे फोटो बघितल्यावरती आता मात्र खूपच मोठा धक्का बसलेला आहे. तो म्हणजे इकडे आता अंजलीला आणि त्याच वेळेला वल्लरीचं सत्य समोर आल्यामुळे धक्का बसलेला आहे. तो म्हणजे इकडे आता अर्णवला. सगळ्या गोष्टी एकाच वेळेला उघडकीला आलेल्या आहेत.